तुमच्या शेळ्या चांगल्या असूनही व्यापारी भाव कमी का देतात? कारण फक्त शेळीची गुणवत्ता नाही तर तुमच्यावरील विश्वास भाव ठरवतो. आज मी सांगणार आहे व्यापाऱ्यांशी असे संबंध कसे तयार करायचे की ते स्वतःहून तुम्हाला फोन करतील. चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, गावठी ॲग्रो फार्म मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पहिली गोष्ट, एकाच व्यापाऱ्यावर अवलंबून राहू नका. कमीत कमी 5 ते 10 व्यापाऱ्यांचे संपर्क तुमच्याकडे असू द्या. दुसरी गोष्ट, शेळ्यांचा फोटो, वजन, वय आणि लसीकरणाची माहिती आधीच पाठवा. स्पष्ट माहिती दिल्याने व्यापाऱ्यांचा विश्वास वाढतो. तिसरी गोष्ट, ठरलेल्या वेळेत आणि ठरलेल्या शब्दाप्रमाणे व्यवहार पूर्ण करा. एकदा विश्वास बसला की पुढील व्यवहार अधिक सोपे होतात. चौथी गोष्ट, बाजारात फक्त विक्री करू नका, व्यापाऱ्यांशी संवाद साधा, त्यांना सध्याची मागणी आणि पुढील हंगामाबद्दल माहिती विचारा. पाचवी गोष्ट, प्रत्येक व्यवहारानंतर संपर्क कायम ठेवा. सणाच्या शुभेच्छा द्या. नवीन शेळ्या तयार झाल्या की त्यांना माहिती पाठवा. सततचा संपर्क म्हणजे दीर्घकालीन ग्राहक होईल. लक्षात ठेवा, शेळी एकदाच विकली जाते पण विश्वास अनेक वर्षे कमाई करून देतो. आता प्रश्न असा आहे की याबद्दल तुमचा काय अनुभव आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून प्रत्येक शेळी पालक मित्राला शेअर करा आणि शेळी पालनातील अशाच भन्नाट माहिती करता गावठी ॲग्रो फार्मच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.